सुरू झालं पाहिजे म्हणा. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. गुरु तसाच आला हे की नाही, कुंभार तसा लोटा, अशी अवस्था. मग तू वर्षानं माघारी आला म्हणला, भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे आजपर्यंत संतती मागायला आली सगळी सहपत्नीक आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगा कोकसेकर किती नारळ दिल्यावर आनंद होईल त्याला संततीचा, सांगा ना. तसं मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल, अगदीच तसं आहे रे. पण विनंती आहे, असं नाही इथे वाया येर झार लटिका व्यवहार सगळं खोटं आहे रे हे. या खोट्यात जर तुम्ही सत्य मानत असाल, कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळी. सुखी राहायचं असेल तर सत्य कळलं पाहिजे. आणि इथे सत्य एकच आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्य आहे तरी काय रे पांडुरंगा, एवढंच कळावं, मग माझ्या जीवनाला अर्थ आहे या विषयाकडे. मग बोबडा पोरगा म्हणला, सर जागेवर आली तुम्ही, आपली ओळख कळली पाहिजे ना महाराज. सर थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. सर म्हणले 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. सरांनी अंडरस्टिमेट केला, ग्राह्य धरला, पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, पोरगा आला, सरांनी उभा केला, विकले का ग्रंथ, खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तर तगली इकली. तुम्ही सांगितलं किती होता? कमीत कमी 1 मिनिमम. मी हायेस्ट जेवढे होते तेवढे. आता बोला. सर म्हणले कस काय? लय थोपय म्हणला. प्रत्येकात थमोल दायतो, त्याला थांबायतो हे लामायण, त्याला थांगायतो हे लामायण. तू घे नाहीतर मी वाचून दाखवतो. सर म्हणले ती आणि वय पुढं, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए, आणि आपण त्यातलेच असावे. कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 ही भिकाऱ्याची जात आपली नसावी, आहे की नाही. धर्म तरी घाण टाकून आहे रे. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा ऐका, आकडा येईल. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. फक्त 3 प्रश्नाची उत्तर विचारली होती. स्वराज्य का खजिना किधर है, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम. बलिदान दिवस जवळ येतात दादा, विचार करा. 32-34 वर्षाचं तरण बांड कर्तृत्व, 42 दिवस मुघलांच्या हातामध्ये. पण कधीतरी विचार करा गेले कसे. शिवरायांच्या निधनानंतर मुघलांना वाटलं, औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया वो इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया वो इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है, दक्खन पैरों के नीचे होगा. सपना देख रहा औरंगजेब, धुंध है कि शिवा गया, अब सारा मराठा मेरे पैरों के नीचे होगा. बट उसको बता दो, उसको कोई बता दो, औरंगजेब सिंह गया है, छावा अभी जिंदा है. जिस देश का सपना तो देख रहा है वो मिट्टी हिंदुस्तान की है. जिस दक्कन को पैरों के नीचे कुचलने की बात तू कर रहा है, एक दिन ऐसा आएगा वही दक्कन तुझे 4 मूठ मिट्टी तेरे बदन को ढकने के लिए देनी पड़ेगी, वो भी इस दक्कन की ही होगी. उस मिट्टी में तुझे गाड़ना पड़ेगा जिस मिट्टी में मराठों को गाड़ने की कोशिश तो कर रहा है. देखते हैं चीका बच्चा कब तक नहीं झुकता. ज्या छत्रपती शंभू राजांना काही दिवसात हरवणार असं स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. पण माझ्या शंभू राजांना एकही गड किल्ला मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं व्यक्तिमत्व विचार कौशल्यानं परिपूर्ण होतं. 9 वर्ष
मुघलांच्या हातात स्वराज्यातला एकही गड किल्ला शंभू राजानं लागू दिला. ते शंभू राजे मुघलांच्या हाती गेलेच कसं? आजच्याच माणसासारखी कोणीतरी 4-5 जणांनी 500,000वर मतदान केली आणि म्हणून अंगठा छाप सुद्धा मंत्री झाले, हो की नाही? तसं नाही. वाक्य लक्षात घ्या महाराज. साहेब कोण व्हावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही पैशासाठी असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठा मारू मारू बेजार. मास्तर म्हणले साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वडा, साहेबांना अशी दोरी वडली झेंडा खाली, साहेब वर गेला. लोक म्हणले राष्ट्रध्वज चुकला महाराज. आणि असंही इतिहास सांगावा कोणाला याची कधी कधी आम्हाला चिंता वाटते. आम्ही अशी माणसं आहेत, आमच्यामुळं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पिण सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती गावलं इमानदार आहे. अशा लोकांना इतिहास तरी कसा सांगावा? इतिहास त्यांना कळावा ज्यांना शंभूराजे कळावे. 42 दिवस मुघलांच्या हातात तडपडतात माझे शंभूराजे. माझ्या माऊलींच्या समाधीच्या थोडं काही शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्रावर साखरनिंडाणी बांधलेले माझे राजे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहा अंगावरनं वाहत आहेत. इतकं जलील केलं, काढलेल्या साली कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं औरंगजेबानं ही लायकी आहे तुमची, तुमचं मांस कुत्र्यानं खावं ही लायकी आहे तुमची. तुमच्याच माणसाने दगा केला म्हणून हाती लागलात तुम्ही आमच्या. 2-4 वाईट असले म्हणून काय झाले? जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. इतना गुरूर मत कर संभा, जिंदगी बख्श दूंगा अगर सल्तनत को झुक के सलाम किया. औरंगजेबाने इतका त्रास दिला, ज्याने मारावं त्याच्या डोळ्यातनं पाणी यावं, ज्याने मारावं त्यानं सांगावं औरंगजेबाला जहापना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा, जहापना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतना जलील किया, हाथ मरोड़े पाँव मरोड़े नाखून उखाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. लेकिन ये शिवा का बच्चा किस मिट्टी से बना है खुदा जाने, मृत्यु भी घबरा जाए इतना 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 मारा, लेकिन माफ करना. इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, शिवा के बच्चे की जैसी नेक आंखों ने आज तक नहीं देखी. साक्षात रुद्र का अवतार है, देखते ही सर झुकाने को जी करता है. ज्यांनी शिवरायांच्या शंभूराजांसमोर मान झुकवली त्या प्रत्येकाची सरकलम करायचा आदेश औरंगजेबाने दिला. साक्षात औरंगजेब समोर उभा राहिला. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. सळई घेतली, आगेत घातली, सळई नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर है. आखरी बार कुछ रहू संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कमा बैठोगे सल्तनत का शहंशाह बना दूंगा. कौन देखेगा? मैं किसी को नहीं बताऊंगा कि तूने सर झुकाया है, लेकिन मेरे इज्जत के खातिर मेरे लिए एक बार सर झुका के सलाम कर संभा, नहीं तो ये जीत कर भी हारोगी कि मैंने मृत्यु दंड दिया फिर भी संभा औरंगजेब के सामने नहीं झुका. पैर पड़ता हूं मैं तेरे, सल्तनत को सलाम कर. तोंडावर हसू आहे, नजरेत अंगार आहे, छाती फुगवली वर मान करून स्वाभिमानी शंभूराजा सांगतात, अरे नालायका, अरे मृत्यूचं भय कुणाला दाखवतोस? अरे माझ्या स्वराज्याचा खजिना माझ्या रायगडाच्या पायथ्याशी आहे, घ्यायचाय तर घे. त्या निमित्तानं माझ्या बापाच्या चरणाला मस्तक लागल आणि जन्नत मिळेल तुला. घ्यायचाय तर घे स्वराज्याचा खजिना. आणि स्वाभिमानाचं म्हणशील ना, तर ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली ते आमच्या स्वराज्याची झाली, त्याचं नाव सांगणार नाही ही औलाद शंभूराजाची. आणि स्वाभिमान घाण टाकून मुजरा करायचा म्हणशील ना, तर काय मारायचं ते मार, काय जलील करायचं ते कर, काय काय त्रास द्यायचा ते दे, काय जीवाची लाही लाही करायची ते कर. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचं रक्ताचा थेंब या शंभूराजांच्या अंगात आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. औलाद शिवरायांची काय व्यक्तिमत्व असतील ही. आणि त्याचेच रक्त असणारी आमची 4 पोरं आजही काकड्याला आणि हरिपाठाला येत नाहीत. चौकात बसतात, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ.
गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे, जिथेच भगवंताचा वास आहे. नाहीतर आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद चुकून वासना लागली, बुत्त लागेली नारदाला, 60 पोर झाली त्याला. सोपं नाही रे. सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. यडका मदन केवळ पंचानन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन केवळ पंचानन, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्ल्याशी भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. अगदीच गोड आहे महाराज का. म्हणून विनंती आहे, समजून घ्या इतिहास. काही लागत नाही रे, विचारात बळ लागतं. म्हणून सांगते, आमच्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कळले पाहिजे. ज्या दिवशी माझा महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण काकड्यात आणि हरिपाठ असेल ना, हरिपाठात असेल ना, तेव्हा विश्वास देते ही लेख माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल, जेव्हा तरुण काकड्यात आणि हरिपाठात असेल. साधं की ग माय. देवघर आहे तुमच्या घरात? देवघर आहे का? हाय. पूजा करता का? करीत जा, करीत जा. हां, देवाला काही नाही. नाही तयाविनं भुकेला येईल तैसा बोल. जसं जमल तसं भजन करीत जा. फक्त विनंती आहे, भजनात नशा असावी. नशेत भजन नसेली. बाटलीशिवाय ह्याची डिलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजे आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. भजन करा. नसेल गाथ्यातलं जमत, पण गोड तरी. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस होवतराय, तुझ्या उपकारा जग तोडणाई. ओवाळी न जीव माझा सावरी विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती फिरत्याचा वरती देशी, मातीला हातार विठ्ठला तू मेरा. आकाशी झेप फिरे पाथरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. पावले चालती पावले चालती, राहिलेल्या 2-4 म्हणे जागा. पावले चालती दुखी संसाराची.